पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 ड मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मल्लीनाथ शंकरराव गायकवाड यांनी सिडको प्रशासनाच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। आपल्या जाहीर संकल्पनाम्यात त्यांनी प्रामुख्याने गृहनिर्माण, पुनर्विकास आणि नागरिकांच्या मालकी हक्काशी संबंधित मुद्द्यावर ठोस भूमिका मांडली आहे। सिडकोच्या परवानगीने उभ्या राहिलेल्या बहुसदनिका व गाळे असलेल्या इमारतींना कोणताही दंड न आकारता नियमित करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे। नागरिकांचा चुकीशिवाय वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवलेल्या या विषयामुळे हजारो कुटुंब अडचणीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। तसेच गेली 7 ते 8 वर्ष बंद असलेल्या बंगलो टाईप भूखंडावरील सर्व परवानग्या तात्काळ सुरू करण्याची सिडको प्रशासनाला भाग पाडणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे। याचबरोबर सोसायटी सभासद यादी अद्ययावत करताना कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारू नये ही त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रभागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव FSI सह परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे स्पष्ट व एकसंध पुनर्विकास धोरण निश्चित करून घेण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। हो, नक्कीच मिळेल। कारण हा जेव्हा मेळावा घेतला तेव्हा लोकांमधूनच मागणी आली, माझ्या मनातही नव्हतं। गेल्या 25 वर्षापासून मी सोसायटी फील्डमध्ये काम करतो, 2000 सालापासून। परंतु कधी निवडणुकीला स्वतः उभं राहायचं, निरनिराळ्या पक्षात असताना निरनिराळ्या उमेदवारांचा प्रचार केला असेल, पण मी स्वतः उभं राहायचं कधी मनात आलेलंही नव्हतं। परंतु यावेळेला लोकांनी आग्रह केल्यामुळे आणि सरतेशेवटी लोकांना न्याय मिळवून द्यायचा, त्यात निरनिराळे नवीन मुद्दे पण आहेत माझे, की बाबा एक सुसज्ज असं अत्याधुनिक साहित्यासकट पाळणाघर सुरू करणं, ज्येष्ठ नागरिकांना दिवसभरासाठी ठेवण्यासाठी त्यांचं आधार केंद्र म्हणजे करणं, असे सुद्धा महापालिका हद्दीतले बरोबरच या सोसायट्यांच्या म्हणजे सहकार खात्याच्या विभागाशी संबंधित हे सगळे प्रश्न सोडवणे। आणखीन त्याहून माझं एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मी एकटाच उमेदवार असा असेल की जो 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी भ्रष्टाचार करणार नाही, मी कुठलाही ठेका घेणार नाही महापालिकेच्या निवडून आलो तर, आणि भ्रष्टाचार जर दिसत असेल तर तो मी चव्हाट्यावर आणेन। आणि मी त्यात जर दिसलो तर शासनमान्य पत्रकारांकडून माझ्यावर गुन्हे दाखल करायला सुद्धा माझी हरकत नाही, असं लिहून देणारा 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर कदाचित मी एकटाच उमेदवार असेल याची मला खात्री आहे। आणि त्यामुळे लोकांचा मला पाठिंबा मिळणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा जे महायुतीचा मी 16 ड मधून उभा आहे, 16 ड मध्ये जे उमेदवार महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, दोन्ही उमेदवार हे परप्रांतीय आहेत। आणि आपला मराठी माणूस म्हणून मीच एकटा उमेदवार तिथे असल्यामुळे माझ्या विजयाची मला 100% खात्री आहे।